आपण जिथे उभं या मंदिराला म्हणतात गोमुख परिसर, गोमुख किंवा धारातीर्थ. धारातीर्थ म्हणजे काय की एक म्हण आहे की धारातीर्थी पडला. तर इथे लोणावळात एक स्टोरी आहे की लोणारचं नाव लोणारच का पडलं. तर लवणासूर नावाचा एक डिमन होता, ज्याला 2 भाऊ आणि 2 बहिणी. दोन्ही भावांचा वध झाल्यानंतर आकाशवाणी झाली की लवणासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णू इथे अवतार घेणार. मग लवणासुराने हा लपण्यासाठी गड्डा तयार केला अशी आख्यायिका आहे. लवणासुराला इथे मारलं म्हणून या गावाचं नाव लोणार पडलं. ॲक्च्युली लवण हा जो शब्द आहे, लवण म्हणजे मीठ, तर या पाण्यापासून आणि शेवाळापासून ऊर्ध्वपातन पद्धतीने इथे लोकल मीठ तयार करायची, म्हणजे लवण तयार करायची. आणि जी लोक लवण तयार करायची त्या लोकांचं आडनाव होतं लवणारी. त्यानुसार या गावाचं नाव लोणार पडलं. आणि थर्ड रिझन जे आपण बघतो, जे सायंटिफिक नेम देतो आपण मूनला, लुनार, तर लुनार 2 नावाचा क्रेटर जिथून काही रॉक सॅम्पल उचलले होते नील आर्मस्ट्रॉंगने, सेम त्या क्रेटरची साईज आणि लोणार क्रेटरची साईज जवळपास या डायमीटरमध्ये सेम आहे. लोणार आपण हे जे बघतोय ॲक्च्युली ही इम्पॅक्ट डायरेक्शन आहे. जो आपण शब्द वापरतो उल्कापातामुळे लोणार सरोवर, तर हा मॉडिफाय झाला 2011 पासून अशनी हा शब्द वापरतो आपण. म्हणजे म्युटिओर जनरली आपण बघतो ॲटमॉस्फिअरमध्ये तारा तुटलेला आपण जे म्हणतो, तर ते म्युटिओर असतात की जे ओझोनच्या लेअरमध्ये आल्यानंतर त्यांचं फ्रिक्शन होते आणि ते जळून राख होतात. आपल्याला फक्त राख दिसते त्याची, आपण म्हणतो की माझी इच्छा पूर्ण व्हावी. पण ज्या म्युटिओरमध्ये वेट जास्त असेल, तो एखाद्या प्लॅनेटवरून आदळतो, त्याला आपण म्युटिओराइट म्हणतो, म्हणजे अशनी असं म्हणतो. आणि ॲस्ट्रॉइडचा हा मोठा बेल्ट असतो. तो लोणार सरोवर हा अश्निपाती सरोवर आहे हे प्रूव्ह झाले 1972ला. त्याच्या अगोदर ह्या आपल्या स्टोरीज होत्या. आणि 1960मध्ये एक थिअरी आली की ज्या थिअरीनुसार लोणार सरोवर हे व्होल्कॅनो ब्लास्ट आहे म्हणून हे डिक्लेअर झालं होतं. ॲक्च्युली त्याचे काही एव्हिडन्स इथे होते की या पाण्यामध्ये सल्फर कंटेंट आहे. सल्फर म्हणजे हे स्किनला पूरक आहे. तर इथे वेगळा संदर्भ होता लोणारवरती की इथे येऊन लोक आंघोळ करायचे. त्यामुळे त्यांनी ते डिक्लेअर केले की लोणार सरोवर हे ज्वालामुखी उद्रेकाचं आहे. परंतु 72ला जो रिसर्च झाला, तर 72मध्ये लोणार सरोवर जवळपास 80% ड्राय झालेलं. त्यावेळेस दुष्काळ होता जवळपास 6 ते 7 वर्ष. त्या 6-7 वर्षामध्ये जो इथे रिसर्च झाला, तर GSIची टीम आणि कलकत्त्याची टीम आणि नासाची टीम या दोघांनी मिळून इथे जो डेटिंग केलं, त्यानुसार लोणार सरोवर हे उल्कापाती सरोवर हे डिक्लेअर झालं. त्याला आपण जे रॉक सॅम्पल आहेत ते सुद्धा आपण बघणार आहे. हा जो रॉक आहे हा बसॉल्टच आहे, परंतु हा मेल्ट झाला पूर्ण. हा जो मीटरॉइड इम्पॅक्ट झाला त्यावेळेला जे ट्रिमेंडस CT निर्माण झालं आणि जे टेम्परेचर निर्माण झालं, साधारण 1800 ते 2000 डिग्री एवढं तापमान इथे निर्माण झालं की त्याच्यामध्ये हा बसॉल्ट मेल्ट झाला. परंतु बसॉल्ट बर्न झाला, परत खाली येऊन पडला. त्याला आपण काचेने आणि दगडने असा मधला पोर्शन म्हणजे ब्लॅक डायमंड असं संबोधतो याला. तर खूप रेअर आहे की हे एक एव्हिडन्स मानलं जातं की लोणार सरोवर हे उल्कापाती सरोवर आहे. परत इथे काही क्रिस्टल रॉकसुद्धा मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याला नॅचरली शाईनसुद्धा बघायला मिळते. डोळ्यांनी जर बघितलं तर आपल्याला ग्रीन कॅल्साइटसुद्धा इथे बघायला मिळतात, जे खूप रेअर आहेत की राऊंड शेपमध्ये मिळणं. आणि हा एक क्वार्ट्स आहे, पण त्याला एक शायनी पार्ट आहे. अजिंठा वेरूळला जर आपण गेलो तर तिथे खूप लोक विक्री करतात. परंतु इथे 2018मध्ये एका टीमने वर्किंग केलं. त्यांचं मत होतं त्या टेम्परेचरमध्ये जर या एरियामध्ये कार्बन डायऑक्साईड मिक्सअप झाला असेल तर बहुतेक इथे 100% डायमंड्सचे माइन्स मिळण्याचे चान्सेस आहेत. तर त्यानुसार त्यांनी प्रयत्नही केले इथे, पण त्यांच्याकडे ऑथॉरिटी नव्हती म्हणून त्यांनी बॅन केलं. इम्पॅक्ट मी सांगितलं तुम्हाला. पण जो मीटरॉइड इथे पडला त्याचा प्रॉपर साईज किती होता, तर त्याच्या अगोदर आपण बघूया. लोणार सरोवरचा जो डायमीटर आहे तो पूर्व पश्चिम 1852 किलोमीटर आहे. आणि आपण ज्या ठिकाणी उभं आहे इथून तर समोरच्या टोकापर्यंत साधारण 2 किलोमीटर आहे. लोणार सरोवर हे राऊंड शेप नाही, ओव्हल शेप आहे. वरतून जर आपण ड्रोन शूट घेतलं तर आपल्याला एक्झॅक्टली त्याचं साईज कळते. पण जो मीटरॉइड पडला इथे त्याचा प्रॉपर साईज हा 170 मीटर होता. त्याने आपल्या आकारापेक्षा 10 पटीने हा मोठा गड्डा तयार केला. त्याला डिपेंड करतो त्याचा स्पीड जवळपास 30 किलोमीटर पर सेकंद. विचारही करू शकत नाही एवढा मोठा त्याचा स्पीड होता. त्या स्पीडने इथून आदळला. त्याच्यानंतर काय घडलं असावं, म्हणजे हिरोशिमा नागासाकी जर आपण बघितलं त्याचं प्रॉपर काउंटिंग केलं होतं तर त्याचा जो आघात होता जो 0.2 मेगाटन वॅट, आणि इथे जो मीटरॉइड इम्पॅक्ट झाला तो जवळपास 6 मेगाटन वॅट एवढी प्रचंड शक्ती निर्माण झाली. म्हणजे एका वेळेला 50 ते 100 ॲटम बॉम्ब एका ठिकाणी फोडावा एवढा जबरदस्त विस्फोट इथे झाला. आणि त्यामुळे हा इथला एरिया पूर्ण जळून राख झाला. इथला बसॉल्ट सुद्धा मेल्ट झाला. बसॉल्ट कुठल्याही लॅबमध्ये मेल्ट होत नाही, त्याला फक्त निसर्गच मेल्ट करू शकतो. त्यावेळेला जे ट्रिमेंडस हीट इथे निर्माण झाला 1800 ते 2000 डिग्री सेल्सिअस. परंतु मी ज्या GSI टीम सोबत काम केलं त्यांचं मत आहे
10,000 इन ब्रॅकेट करून त्याला स्क्वेअर करा, परत इन ब्रॅकेट करून स्क्वेअर करा. म्हणजे आपण विचार करू शकत नाही एवढं टेम्परेचर इथे क्रिएट झालं की ज्याच्यामध्ये हा बसॉल्ट मेल्ट झाला. बसॉल्ट मेल्ट झाल्यानंतर मायक्रोब्रेशिया तयार झाला. मायक्रोब्रेशिया हा पूर्ण लेकच्या खाली आहे, पण जी काही दगडे इथे बर्न झाले परत हवेमधून कोल्ड होत खालपर्यंत येऊन पडले, तर तो मॅस्केट जे आपण आता रॉक सॅम्पल बघितले तोच एक एव्हिडन्स मानला जातो की लोणार सरोवर हे मेट्रोइड इम्पॅक्ट आहे म्हणून. आता सरोवरला 5 पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे. याला आपण तलाव म्हणू शकत, मॅनमेड तलाव हा वेगळा असतो. तर पहिला पार्ट आहे याचा रिम ऑफ द क्रेटर. जी रिम आपल्याला आपल्या साईडपेक्षा समोरच्या साईडला खूप उंच दिसते. या साईडला पूर्ण व्हॅली आहे कारण की तो 32 डिग्री अँगलने घासत गेला. सेकंड पार्ट आहे याचा स्लोप ऑफ द क्रेटर की जिथे जंगल आहे पूर्ण. आणि लोणार सरोवर हे वाईल्ड लाईफ सँच्युरी डिक्लेअर झालेलं आहे 2004 मध्ये. इथे जवळपास 11 बिबट आहेत, व्हाईट बोर आहेत, हैनाज आहेत, सर्व इथे प्राणी ऍक्टिव्ह आहेत, फक्त वाघ आणि अस्वल सोडून. तिसरा पार्ट आहे बेसिन ऑफ द क्रेटर. तिथे जवळपास 14 मंदिर तयार केली होती. आता लोणार सरोवर हे पद्मपुराण, स्कंदपुराण, इव्हन वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा फेमस होता. लोणार सरोवराचं धार्मिक महत्व वेगळं. इथे लोक यायचे आणि पूर्ण जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्याच्या प्रतिकृती ज्या शंकराच्या आहेत त्या इथे दर्शन घ्यायचे लोक. चौथा पार्ट याचा लेक ऑफ द क्रेटर, जिथे आपण जाणार त्याचा पीएच बघणार. परंतु इम्पॅक्ट नंतर जी माती बाहेर फेकल्या गेली ती जवळपास 10 ते 50 किलोमीटरपर्यंत फेकल्या गेली. परंतु गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले फक्त 500 मीटरपर्यंतचा एरिया जो इजेक्टा ब्लँकेट म्हणून घोषित आहे. कारण लोणार हे जिओ हेरिटेज सुद्धा आहे आणि लोणार हे रामसर साइट्स म्हणून सुद्धा घोषित झालेलं आहे. स्वरूप बघतो याला होता गोमुख किंवा धार परिसर. ॲक्च्युली हा बेसमेंट एवढाच होतो, कंटिन्यू पाण्याचा सोर्स आहे. फोर्स बघा तुम्ही त्याचा खूप जास्त प्रमाणात, कारण पाऊस यावरती खूप झाल्यामुळे त्याचा फोर्स वाढलेला. आता आंघोळीसाठी बंद केलं आहे कारण लोक शॅम्पू, सोबन, कपडे वगैरे धुणे हे ते सुरू होतं म्हणून ते बंद केलं. हा मेन सोर्स आहे, त्याचा आउटलेट तिथे हा नॅचरल सोर्स आहे. याला वरती जर बघितलं पूर्ण मंदिराचं सहज दिसतो आपल्याला, पण वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे मंदिर तयार केले. जे कंस्ट्रक्शन आहे आपण ते बघतो 12व्या शतकामधलं यादवकालीन. ते विष्णूचं देऊळ आहे, ते शंकराचं देऊळ आहे, इकडे नरसिंहाचं देऊळ आहे. जसा एखादा राजा आला, मंत्री आला, त्याने व्हिजिट केलं लोणारला तर त्याने काही इथे फंडिंग केलं, त्यानुसार वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे मंदिर इथे तयार केले. बाजूला ब्रह्मकुंड आहे, ज्याला विहिरीचा जसे पाझर असतात सेम त्या प्रकारे पाझर आहे. परंतु धार्मिक महत्त्व असं होतं की लोणारमध्ये आल्यानंतर तुम्ही अगोदर ब्रह्मकुंडामध्ये आंघोळ करायची, मग गोमुखमध्ये आंघोळ करायची. किती पाऊस आला तरी या दगडांच्या वरती पाऊस या पाण्याचा प्रभाव येत नाही. आणि इकडे आपल्याला आउटलेट बघायला मिळतो बघा, या इकडून आउटलेट दिसतो. एरिया स्विथ या दगडावरती बसायचं आणि आंघोळ करायची आणि मग गोमुखमध्ये आंघोळ करायची. इकडे हा आउटलेट आहे. आउटलेट जर बघितलं आपण तर हा आउटलेट थोडासा उंचावर आहे, गोमुखचा आउटलेट खाली आहे. दोघांचं कॉम्बिनेशन करून परत एक आउटलेट त्यांनी समोर केलं. आपल्यासोबत त्यांच्या भावना कंटिन्यू देवाच्या मंदिरापर्यंत. इन्फॉर्मेशन तर हा गोमुख आणि ब्रह्मकुंड या दोघांचं मिळून आउटलेट यांनी तयार केलेलं आहे. आता जसं नाशिकला पिंडदान चालायचं सेम त्या प्रकारे लोणारला सुद्धा पिंडदान चालायचं इथे. तर आपण बघितलं तर वरची जी पायरी बघा, ती लोक जिथे उभे आहेत तिथून त्याचा डिस्टन्स बघा किती मेंटेन केला त्यांनी, किती गॅप ठेवला त्यांनी. आता आपण आपल्या उद्योगकडे जर बघितली तरी संरक्षक भिंत आहे या साईडला, ही 30 वर्षापूर्वी स्थापित केली. 30च वर्ष या भिंतीला, त्याच्यामध्ये क्रॅक्स गेले.
आणि हे 1000 वर्षापासून हा आउटलेट आणि भिंत आपल्या जागेवरती जशीच तशीच उभी आहे. तर आउटलेट एवढा मोठा आहे की जर समजा काही कपडा वगैरे किंवा कचरा अडकला तर एक व्यक्ती त्याच्यामध्ये सहज जाईल आणि त्याला क्लीन करायला एवढी जागा ठेवली आहे. आपण हे जे बघतोय छोटा पाण्याचा सोर्स आहे बघा. अगदी वरती फक्त शंकराची पिंड आहे. एकच व्यक्ती आंघोळ करेल तेवढीच जागा आहे त्या ठिकाणी. त्याला म्हणतात सीतानहानी. सीतानहानी म्हणजे सीतेने ज्या ठिकाणी आंघोळ केली त्याला. आता हा संदर्भ आहे रामायणामधला. जेव्हा राम लक्ष्मण सीता वनवासामध्ये होते तेव्हा लोणारमध्ये त्यांनी वास्तव्य केलं. प्रभू श्रीरामांनी आपल्या वडिलांचा तर्पणही इथे केला आणि सीता मातेने इथे आंघोळ केला असा आपल्याला संदर्भ बघायला मिळतो. यावर्षी पाऊस खूप असल्यामुळे काय आलं त्याचाही फोर्स बऱ्यापैकी वाढलेला आहे. एवढा फोर्स नसतो त्याचा. मागे जर बघितलं आपण इकडं हाही एक पाण्याचा सोर्स आहे. सुरू झाला तो गोमुखचं आणि ब्रह्मकुंडाचं पाणी वरती. बघा जसं आपण स्टार्टिंगला बघितलं की लोणार सरोवरमध्ये जवळपास आपण जे स्टार्टिंगला इथे माहिती घेतली आपण की बेसिनवरती जवळपास 14 मंदिरं होती. तर 14 मंदिरापैकी एक देवीचं मंदिर आणि एक रामाचं जर मंदिर सोडलं तर 12 मंदिरे ही शंकराची आहेत. आता 1000 वर्षापूर्वी आज आपल्याकडे व्हेकल आहे म्हणून आज भारत भ्रमण करू शकतो. 12 ज्योतिर्लिंग सुद्धा आज करू शकतो. परंतु 1000 वर्षापूर्वी पॉसिबल नव्हतं. ज्या लोकांची इच्छा असेल 12 ज्योतिर्लिंग करायची तर ती लोणारला यायची. लोणारला आल्यानंतर गोमुखमध्ये आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर लोणार लेकला एक प्रदक्षिणा करायची. तर लोणार लेकला प्रदक्षिणेमध्ये त्यांची 14 मंदिरं त्यापैकी 12 मंदिरं शंकराची व्हायची. म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती इथे 1000 वर्षापूर्वी स्थापित केल्या होत्या. आणि प्रत्येक मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे ते वेगळं आहे. आपण जेवढे मंदिर इथे बघतोय ते राष्ट्रकूट, होयसाळ, चालुक्य आणि यादव वेगवेगळ्या काळामध्ये आहेत. पण यादवांनी सगळ्या मंदिराचं जतन केलं 12व्या शतकामध्ये. आणि प्रत्येक मंदिराच्या शिवलिंग जे आहे ते सेम 12 ज्योतिर्लिंगाचे जे आहेत तशा त्या प्रकारचे त्यांनी निर्माण करून ठेवले. आपण आता हे जे मंदिर बघतोय या मंदिराचं नाव आहे कुमारेश्वर मंदिर. आपण हे चाललोय ॲक्च्युली त्याचा मेन एंट्रन्स त्या साईडला पण या साईडला आपण जाणार. मंदिराचा बाह्य भाग जर बघितला आपण तर सेम पिरॅमिड टाईपचा आपल्याला बघायला मिळतो. तो का तर आपण आतमध्ये गेल्यानंतर त्याचं काय कन्स्ट्रक्शन आहे ते आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळणार आहे. आपण आतमध्ये जाणार आहे. थोडं वाकून या. बघा कुठल्याही मंदिराचे 3 भाग असतात. जनरली आपण जिथे उभं होतो त्याला म्हणतात सभामंडप. देव हा नेहमी गर्भगृहामध्ये असतो म्हणून तिथे अंधार आहे. त्याला म्हणतात स्वर्ग म्हणजेच गर्भगृह. आणि गर्भगृह आणि सभामंडप याच्यामधला एक मेन मधला जो पॉइंट असतो त्याला म्हणतात अंतराळ किंवा विमान मार्ग. म्हणजे ना तुम्ही आकाशात आहात ना पृथ्वीवर आहात. जेव्हा तुम्ही प्लेनमध्ये बसत असेल त्या प्रकारे हा पोर्शन तयार केला असतो. आता असं नाही की उठले आणि मंदिर तयार केलं. त्या मंदिरामध्ये विशेषता अशी की त्या मंदिराचं अगोदर लोकेशन बघितलं जायचं की कुठल्या लोकेशनला काय त्या मंदिरामध्ये वेगळेपणा इथे निर्माण करायचा. तर या मंदिराची विशेषता अशी की समोरच्या साईडला डोंगर आहे. सनराईज बऱ्यापैकी झालेला आहे. जवळपास 8:30 वाजले तरी इकडे सूर्यकिरण नाही. फक्त इथे थोडा उजेड दिसतो परंतु गर्भगृहामध्ये खूप अंधार आहे. मी आवाजासाठी करत आहे तर मंदिरे थंड असतात आणि साहजिकच आहे की तिथे साप वगैरे असणं आता हे मंदिर निर्माण कोणी केले हे जर बघायचं असेल तर आपल्याला आपण जनरल बघतो मंदिराचा छत. हा सूर्यचिन्ह आहे. सूर्यचिन्ह असल्यामुळे हे मंदिर राष्ट्रकूटाने निर्माण केलेलं म्हणजे राष्ट्रकूट राजाने याला फंडिंग केलेलं आहे हे इथे आपल्याला कळते. हा आहे कीर्तिमुख तुमचा.
इथे जिथे लाईट फ्लॅश होतो तिथे हा शाईन करतोय बघा. कीर्तिमुख हा शिवजीचा सगळ्यात प्रिय भक्त आहे. त्याच्यावर स्टोरी ऐकू आपण. त्याचं कंस्ट्रक्शन हे असतं बघा. किती काढून बघा. त्याचं डोळे आहेत, 2 शिंग, कान, नाक, मूछ, फक्त फेस आहे, बॉडी नाही. या गर्भगृहामध्ये आपण आता गर्भगृहामध्ये आलो बघा. जे शिवलिंग असतात ते सुद्धा 3 प्रकारचे असतात. त्याला आद्यम, मध्यम आणि उत्कृष्ट असे 3 भाग असतात. आद्यम म्हणजे हे जे लिंग आहे ज्याला आपण मराठीमध्ये शाळुंका म्हणतो, ही हाईटला छोटी आहे, हा राऊंड शेप मोठा आहे आणि हा आउटलेट सुद्धा छोटा आहे. बहुतेक एखादा पारागत लिंगाची ही प्रतिकृती असेल की ज्यांनी 1000 वर्षापूर्वी ही निर्माण केली आणि नक्कीच 1000 वर्षापूर्वी कोणीतरी बालाजीत लिंग भ्रमण करून आलं असेल, त्याने ब्ल्यूप्रिंट निर्माण केले आणि प्रत्येक मंदिराचं जे शिवलिंग आहे ते वेगवेगळ्या प्रकारे स्थापित केलं. या इथे तर लाईट ऑफ करा, रेकॉर्डिंग ऑफ करा. आता इथे मेडिटेशन करण्याचा प्लॅन होता, त्यानुसार आपण याची माहिती घेतली. परत आता वरती बघा छताला खूप सुंदर असं कारंग आहे, सूर्यचिन्ह. आपण जे अंतराळामध्ये बघितलं तो क्रिस्टल स्टोन, पण हा ब्लॅक स्टोन आहे. इथे जर आपण बघितलं तर हा कीर्तिमुख इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे. हा 8 दिशेला कीर्तिमुखच आहे बघा. हा शिवजीचा प्रिय भक्त असल्यामुळे इथे छताला कारवी केलं. म्हणजे कधी दिसला? तरी 3-4 महिने होऊन गेले. 3-1 महिने होऊन गेले मला. पुण्याची फॅमिली होती माझ्यासोबत. त्यांच्यासोबत पा त्यांच्यासोबत होती. ते पण घाबरले असेल. ते पळाल्यामुळे मी जास्त घाबरलो, कारण काय होते की बिबटला एक सायकोलॉजी पळाला म्हणजे मग हा माझा शिकार आहे. त्यांना सांगायचं होतं की पळू नका. मूर्ख राहतात आपण, पाहिल्यानंतर घाबरतात ना लोक. मी जागेवरती उभा होतो, नंतर ते डरकाळे फोडले आणि मी जोरात व्हिसल वाजवली, ओरडलो जोराने आणि मग उलट्या पालून परत आलो. तेव्हा काही वाटलं नाही, पण ते दिवसभर माझ्या कानात तो डरकाळी होती, फिरत होती. त्याचे का? हो. हे असं बिबट खूप वेळेस बघितले, पण आमने सामने झाला ना. हा. 5 फूट असल्यामुळे असाच का? हे अंतर मी तुम्हाला दाखवतो. बापरे. तर अंजर पिंजर दिले म्हणजे त्या दिवशी अक्षरशः त्याचा आवाज झाला की हे पळतात. मग आता माझ्याकडे एक वेगळी ट्रिक आहे. डमरू आहे माझ्याकडे. आता मध्ये वाजवणार. याचं काही आहे सिग्निफिकन्स? चालू ठेवा तुमचं. आपण हे जे मंदिर बघतोय याचं इथं नाव लिहिलेलं आहे यज्ञेश्वर मंदिर म्हणून. हे सुद्धा त्या 12 पैकी एक. यज्ञेश्वर हे नवीन नाव. त्यानुसार जर आपण इथे बघितलं तर इथे यज्ञ करण्याची जागा आहे, हवन कुंड ज्याला आपण म्हणतो. ऍक्च्युली याचा मेन एंट्रन्स हा नाही, मेन एंट्रन्स या साईडला. हा या मंदिराचा मेन एंट्रन्स. येथे दोन्ही पिलर टॉप टू बॉटम कार्विंग केलेलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे. जेवढं मंदिर उभं आहे तेवढेच रुईन्स इथे पडलेले आहेत. इव्हन तुम्हाला जर दिसत असेल तर याच्यावरती नंबरिंग सुद्धा केलेलं आहे. पुण्याच्या आर्किटेक्ट कॉलेजच्या मुला आणि मुलींनी इथे रिसर्च केला. नंबरवर त्यांनी नंबरिंग केलेलं आहे की त्या नंबरनुसार आपण असेंबल करायला सुरुवात केली तर खूप भव्य देव मंदिर इथे उभं आहे. मंदिर ही लॉकिंग सिस्टीमने निर्माण केलेलं असतं, इंटरलॉकिंग सिस्टीम जे आपण म्हणतो. हा एक जो बेसमेंट आहे त्याला एक होल असतो आणि जो दुसरा पिल्लर येतो
आणि या प्रकारचा एक पार्ट असतो की जो त्या होलमध्ये पॅक केला जातो. तेव्हा सिमेंट वगैरे काही नव्हतं, परंतु गुळ चुना हरभऱ्याचे दाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले तयार केले त्या प्रकारे ते लिक्विड वापरायचे. त्याच्यामध्ये ज्या झाडांपासून लिंक निघते त्या झाडांच्या सालीसुद्धा त्याच्यामध्ये वापरल्या जातात, ते फिक्स केलं जायचं. हे मंदिर असं निर्माण केलं होतं की याला भविष्यामध्ये जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची गरज पडली तर त्यावेळेला शक्य होतं. आणि भूकंप आल्यानंतर हे मंदिर पडणार नाही या स्थितीमध्ये तयार केले होते. परंतु मधल्या काळामध्ये जे आक्रमण झाले त्यामध्ये भरपूर शंकराच्या देवळांची नासधूस करण्यात आली, तोडफोड करण्यात आली. तर त्याच्यामध्ये शिवलिंगसुद्धा काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात की तोडलेले आहेत. हा मेन इंटरेस्ट आहे. आपण आतमध्ये जाऊ. हा हवनकुंड. आता आपण वरती बघू. वरचा जो हा छत आहे हा प्रॉपर या मंदिर सोबतचा नाही. या तुम्ही जर खिद्रापूरचं मंदिर बघितलं असेल त्या प्रकारे सेम हा ओपन स्पेस होता. नाईटला स्टार गेजिंग चालायचं इथे. आणि या मंदिराच्या इतिहासामध्ये नोंद आहे दैत्यगुरु शुक्राचार्याची वेधशाळा. दैत्यगुरु शुक्राचार्य सगळ्यात मोठे ऍस्ट्रॉलॉजर मानले जातात. ते जरी दैत्यगुरु असले तरी सगळ्यात ज्ञानी माणूस त्यांना मानला जातो. असं नाही की बाहेरून तुम्हाला आकाश दर्शन होणार नाही, परंतु या मंदिराचं लोकेशन हा वेगळं. या राऊंड मधून आज जसं आपण टेलिस्कोप फिरवतो, पण त्या राऊंड मधून तुम्हाला काय बघायचा आणि सप्तऋषीचं दर्शन आहे, सप्तऋषीचा जो अभ्यास आहे ते इथून केला जायचा. या मंदिराला पहिल्या याच्यावरती आपल्याला काही हत्ती घोडे वगैरे बघायला मिळतात. युद्धामध्ये काय काय वापरलं जायचं यादवकालीन याचं एक दर्शन आपल्याला इथे त्यांनी घडवलंय. परंतु इथे एक उंट सुद्धा दिसतो आपल्याला, म्हणजे यादवांची राजकीर्द ही राजस्थानपर्यंत गेली होती याचं एक दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शिवलिंग बघा आपण. हा नंदी आहे, हा बाहेर होता, इथे उचलून ठेवला. आपण मागचं कुमारेश्वर मंदिरातलं जे शिवलिंग बघितलं त्याच्या उलट पक्षी याचं जे लिंग आहे ज्याला आपण शाळून पाहतो ही उंच आहे, हे उत्कृष्ट मंदिर आहे. राऊंड शेप हा छोटा आहे. राऊंड शेप हा छोटा आहे. आणि आउटलेट हा मोठा आहे. म्हणजे आपण जेवढे शंकराची देवळे इथं बघतो प्रत्येक मंदिराचं शिवलिंग हे वेगळ्या प्रकारचं. मागचं जे बघितलं ते अध्यम होतं, मध्यम वेगळं आणि उत्कृष्ट आहे म्हणजे सगळ्यात उंच जे लिंग असते त्याला म्हणतो आपण. आणि कुठल्याही याच्यामध्ये जा शंकराच्या पिंडीचा आउटलेट हा नेहमी नॉर्थलाच असतो. नॉर्थ डायरेक्शन आपल्याला जर आपण जंगलामध्ये हरवलो, कंपास वगैरे नसेल तर आपल्याला फक्त शिवलिंग बघून त्याची डायरेक्शन आपल्याला कळते. बघा हा छताचा भाग आहे, हा वरती असतो कमळपुष्प. त्याच्यामध्ये हा कीर्तिमुख त्यांनी कार्व केलेला आहे. इथे डिझाईन्स आहेत, पण त्याच्यामध्ये कळीब सुद्धा दाखवली त्यांनी कमळाची जी आहे व्यवस्थित काढून केलं. त्यावेळेस कुठलंही इक्विपमेंट नव्हतं, फक्त छन्नी आणि हातोडा याचा वापर करून त्यांनी निर्माण केलेलं. तर आलो आपण या साईडला बघा. हा पोर्शन हा दुसऱ्या होलमध्ये लॉक केला जायचा. आपल्याला इथे सुद्धा काही दिसतात म्हणजे लॉक तुटलेले आहेत. इथे सुद्धा या इथे बघा या प्रकारचे हे होल्स थोडे मोठे असतात, त्याच्यामध्ये ते लॉक केले जातात. भरपूर ठिकाणी नंबरिंग सुद्धा केलेलं आहे. याला जर असेंबल केलं तर भव्यदिव्य मंदिर इथे परत उभारलं जाईल. परंतु वाईल्ड लाईफ सँच्युरी डिक्लेअर असल्यामुळे मॅन्युअली करायला तर पॉसिबल नाही. JCB क्रेनला काही फॉरेस्ट डिपार्टमेंट अलाउड करणार नाही. It's a replica of animal sound. त्याचा डाटा कलेक्ट केला जातो आणि हा चंद्रावर आणि मंगळवार पाठवला जातो. इथे काय काय बदल घडले, काय काय बदल घडत आहे, काय काय बदल घडू शकतात, त्याच्यामध्ये हा अभ्यास सुरू आहे. आणि प्रत्येकाला चंद्रावर मंगळवार जाणं शक्य नाही. जनरली सायंटिस्ट लोक लोणारला का पसंत करतात तर एक लोणार ही ओपन लॅब आहे सर्व सब्जेक्टमध्ये, केमिकली, बॉटनिकली, बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, ॲस्ट्रोफिजिक्स आहे, परत जिओग्राफी आहे. हे सगळेच सब्जेक्ट एकाच ठिकाणी, म्हणून याला ओपन लॅब म्हटले सायंटिस्ट लोकांसाठी.
त्या लोकांचं मला आता सकाळी कळालं. तर किस्मतमुळं झालं असतं ना. झाड पडलेलं त्याला ॲनाकोंडाचं आपलं पायथॉनचं शेप देण्याचं प्रयत्न केलं. कलर कॉम्बिनेशन करू. इकडे गेलाय पाणी वगैरे प्यायला गेले असते. आपण आलो आता लोणार सरोवर जवळ. आपण याचा पीएच चेक करणार आहे. माझ्याकडे हा पीएच पेपर आहे ज्याच्यावरती कलरिंग प्लस नंबर इंडिकेशन असतात. माझ्याकडे जो पीएच आहे तो 14 पर्यंत आहे. कलरिंग इंडिकेशन सुद्धा याच्यावरती असतात. या पीएच पेपरचा जो कलर आहे तो प्रॉपर हा आहे. आपण याला हाफ डिप करणार आणि याचा पीएच कुठला आहे तो याला मॅच करण्याचा प्रयत्न करूया आपण. साधारण 11च्या जवळपास हा पीएच आहे. हा जो डार्क ब्ल्यू कलर आहे तिथपर्यंत याचा हा कलर आलेला आहे. तर तेव्हा आपण डिक्लेअर करू. ॲक्च्युली याचा हा पीएच खूप डायल्यूट झालेला आहे कारण यावर्षी पाऊस जवळपास 2 महिने अविरत सुरू होता. त्यामुळे याचा पीएच हा डायल्यूट झाला आणि आपण जो पीएच काउंट करतो हा फक्त काठावरती काउंट करतो. त्यामुळे हा पीएच कन्फर्म येणं शक्य नाही. जस्ट इमॅजिन आता आपण इथून हे सरोवर बघतो काय इम्पॅक्ट असेल त्याचा, केवढा मोठा तो ब्लास्ट झाला असेल आणि त्याच्यामुळे काय काय इफेक्ट याच्यावरती झाले असतील हे आपण फक्त इमॅजिन करू शकतो. सगळ्यात जास्त सायंटिस्ट लोक इथे काय येतात तर फक्त एकमेव लोणार सरोवर जिथे येऊन जाऊन तुम्ही रिसर्च करू शकता. लोणार सरोवरचं वय जर आपण बघितलं तर साधारण जो 1972चा जो रिसर्च होता तेव्हाचं डिक्लेअर केलेलं जे एज आहे ते 50 ते 52,000 वर्षापूर्वी. रिसेंटली 2013मध्ये नासाने याचं जे एज डिक्लेअर केलं ते साधारण 5,75,000 वर्षापूर्वी. आता खूप मोठी तफावत त्याच्यामध्ये. आता काय की जेव्हा 1972ला रिसर्च झाला तेव्हा टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स नव्हती. परंतु टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स असल्यामुळे त्यांनी जो डिक्लेअर केलेला एज आहे ते डायनासॉरच्या स्केलेटनचा एज त्यांनी डिक्लेअर केलं. डायनासॉरचे स्केलेटन हे पूर्ण जमिनीमध्ये झाकले गेले होते जेव्हाही ते नष्ट झाले. त्या स्केलेटनवरती किती वर्षापासून सनलाईट नाही पडला याचा तो थेअरीचा पार्ट होता. सेम थेअरी त्यांनी याला लावली की त्यांच्याकडे जे काउंटिंग आहे ते जवळपास 122 सरोवरचं काउंटिंग आहे. त्यापैकी 70% सरोवर ही वाळवंटामध्ये निर्माण झाली ज्यामध्ये कुठलाही रिसर्च करायला वाव नाही. ॲरिझोना बॅरिंजर म्हणून आहे तिथे सुद्धा आपण क्रेटर बघतो पण तिथे अशी क्लायमेट कंडिशन नाही की जे आज आपण लोणार सरोवरमध्ये येताच बघितली. फ्लोरा फाउना सुद्धा आपण बघितल्या हे कशा डेव्हलप झाल्या. जस्ट इमॅजिन जेव्हा हा इम्पॅक्ट झाला 6 मेगाटन वॅट एवढी प्रचंड शक्ती म्हणजे एका वेळेला 50 ते 100 ॲटम बॉम्ब एका ठिकाणी फोडावे एवढा मोठा तो विस्फोट झाला. त्यामुळे म्हणजे ते हा पूर्ण बसवडा तर मेल्ट झाला हा पूर्ण परिसर जळून राख झाला. टोटल डिस्ट्रॉय झाला. हा परत डेव्हलप झाला. आपण एज याचा 5 लाख जरी गृहीत धरलं तरी पृथ्वीच्या तुलनेमध्ये ही जी इकोसिस्टीम आहे ही यंग आहे. पृथ्वीचं जे वय आहे साधारण 4.5 बिलियन जे आपण काढलेलं आहे. रिसेंटली आपण याचं जे 5,75,000 डिक्लेअर केलं आहे तरी हे नव्याने डेव्हलप झाले. म्हणजे पृथ्वीच्या तुलनेमध्ये ही जी इकोसिस्टीम आहे ही यंग आहे. मग ही जर डेव्हलपमेंट होऊ शकते तर नक्कीच चंद्रावर आणि मंगळावर मनुष्यवस्ती निर्माण होऊ शकेल किंवा असं क्लायमेट कंडिशन निर्माण केलं जाईल. यासाठी लोणारला येऊन सायंटिस्ट लोक रिसर्च करतात की इथे काय काय बदल घडले, काय काय बदल घडत आहे आणि काय काय बदल घडू शकतो आपण याच्यावरती तो रिसर्च आहे. या सरोवरच्या पाण्यामध्ये आता आपल्याला डक्स दिसत आहेत. डक्सला खाण्यासाठी मरीन लाईफ कुठलीच नाही. तरीही याच्यामध्ये आपल्याला बर्ड्स बघायला मिळतात. काही आता मायग्रेटिंग बर्ड्स सुद्धा आपल्याला हिवाळ्यामध्ये बघायला मिळतात. रुडी शेल्डक, नॉर्दर्न शॉलर बघायला मिळतात. आपल्याला फ्लेमिंगो सुद्धा बघायला मिळतात. तर हे पक्षी काय येतात तर हे पक्षी इथे फक्त शेवाळ खाण्यासाठी येतात. हे जे शेवाळ आहे त्याला म्हणतो आपण ब्ल्यू ग्रीन अल्गे. ब्ल्यू ग्रीन अल्गे हा सगळ्यात महागडं प्रोटीन सुद्धा आहे. ॲक्च्युली आपण जे मार्केटला स्पिरुलिना प्रोटीन बघतो हे आता मार्केटमध्ये जे आर्टिफिशियल पॉन्डमध्ये तयार केलं जाते परंतु इथे हे नॅचरली आपल्याला बघायला मिळते. जसं आपण सगळ्यात अगोदरची माहिती घेतली की इथे लोक लवण तयार करायचे म्हणजे सॉल्ट तयार करायचे. त्या लोकांना माहिती नव्हतं की आपण काय तयार करतो. याच्यावरती रिसर्च घेतला गेला 2014मध्ये डॉक्टर तारक काटे त्यांनी हा डिक्लेअर केला की हे लोक जे बनवत होती हे सगळ्यात महागड प्रोटीन बनवायचे की जे खूप रेअर आहे. स्पिरुलिना जर तुम्ही 12 ग्रॅम जर स्पिरुलिना घेतलं तर 50 ग्लास दुधापासून आपल्या बॉडीला जेवढं प्रोटीन आणि न्यूट्रिशन मिळते ते फक्त 12 ग्रॅम म्हणजे एका कॅप्सूलमुळे मिळते. तर नासाचा हा सुद्धा प्लॅन आहे की येथे जे स्पिरुलिना आहे
याला जर आपण कलेक्ट केलं, याच्या टॅब्लेट जर बनवल्या तर नक्की ॲस्ट्रॉनॉमी लोकांना याची मदत होईल. यानुसार त्यांचा तो प्रयत्न सुरू आहे. ते हे आता शेवाळे अगदी काठावरती आपल्याला थोड्याफार प्रमाणात बघायला मिळते, हे जमा होते. पण याची हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त थिक लेअर जमा होते आणि थिक लेअर जमा झाल्यानंतर ही 2 मीटरच्या खाली जाऊन बसते. म्हणजे ऑक्सिजन लेवल खालपर्यंत पोहोचत नाही. जर ऑक्सिजन लेवल इथे असली तर नक्की मरीन लाईफ म्हणजे मासे वगैरे इथे जगू शकले असते, की जे सध्या इथे आपल्याला बघायला मिळत नाही. परत याच्या पाण्यामध्ये जर आपण याला टच केलं तर अगदी आपण याला टच केल्यानंतर आपल्याला गुळगुळीत असल्याचा एक भास होतो. म्हणजे आपण शॅम्पू सोप वगैरे जे वापरतो. आता याचं कारण काय की या पाण्यामध्ये सल्फर कंटेंट आहे. सल्फर हे स्किनला पूरक आहे. आईने अकबरीमध्ये सुद्धा लोणारचा उल्लेख आहे की आईने अकबरीमध्ये राजा अकबराला लोणारहून हँडमेड सोप जायचं. लोणारमध्ये तेव्हा साबुनपुरा नावाची एक कॉलनी होती की जी एक हँडमेड सोप तयार करायची आणि त्या लोकांना ती पद्धत माहिती होती. त्याच्यामध्ये काही ऑइल, पाणी आणि काही शेवळ त्याचा वापर केला जायचा. त्याच्यापासून बॉईल करून त्याला साबणामध्ये कन्वर्ट करायचे. ते स्किनला पूरक होतं. आजही भरपूर लोक लोणारमधली किंवा आजूबाजूच्या गावातली ज्या लोकांना माहिती आहे ती लोक या पाण्यामध्ये आंघोळ करतात किंवा पाण्याचा वापर यासाठी की ते खाज, खरूज वगैरे आहे, जी स्किन डिसीज आहे ती 70% इथे क्युअर होते. आम्ही स्वतः डोळ्याने सुद्धा आम्ही बघितलंय. तर हा सगळा प्रकार चालायचा आपल्या देवीच्या मंदिराकडे, कारण देवीच्या मंदिराकडे एक पिण्याचा पाण्याचा सोर्स होता, एक टँक तयार केलेला. या पाण्याने आंघोळ केलंय तुम्ही, या पाण्यामधून आंघोळ करून बाहेर जेव्हा निघाल तर तुम्हाला नॉर्मल पाण्याने आंघोळ करावेच लागेल, नाहीतर सल्फर तुमच्या बॉडीवरती डायरेक्ट अटॅक करतो आणि त्याचे साईड इफेक्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे स्किन रॅशेस पडण्याचे चान्सेस राहतात. म्हणून नॉर्मल पाण्याने सुद्धा आंघोळ करणं हे आवश्यक आहे. तर आता आपण बघतो ही शेवाळ इथे जमा होत आहे. इकोसिस्टीम सुद्धा यंग आहे. आपण जेवढे झाडं वगैरे बघितली ही अलीकडच्या काळातले ही डेव्हलप झाली. आता इथे आपण खालपर्यंत आल्यानंतर काय होतं की सनलाईट घेण्यासाठी आपण जसं ज्या जंगलाने बघत आलो तर सनलाईट घेण्यासाठी झाडांची कॉम्पिटिशन लागते. जो उंच जाईल त्याला जास्त सनलाईट मिळते. याच्यामध्ये काय झालं की गुलमोहरची झाडे जरी सुद्धा आहेत तर ती आपली हाईट विसरते आणि हाईटपेक्षा खूप उंचवट झालेली आहेत. तर याचं कारण की सनलाईट घेण्यासाठीच. बाकी इथनं आपल्याला कळते की तो इम्पॅक्ट कसा असेल. तर डाव्या साईडला हा जो रिमचा पार्ट आहे तो खूप उंच आहे. आपण जिथून सुरुवात केली तो गोमुखचा भाग आहे. तो गोमुखचा भाग म्हणजे पूर्ण एक ती व्हॅली तयार झाली. थोडासा खोलगड भाग आहे. तिकडे रिम नसल्यासारखीच आहे, खूप कमी प्रमाणात आहे. त्याच्या तुलनेमध्ये देवीच्या मंदिराच्या डाव्या साईडचा जो भाग आहे तो जास्त उंचवट आहे. आता लोणार सरोवरची खोली किती जर आपण बघितलं तर आजच्या डेटमध्ये जवळपास 50 फूट पाण्याची पातळी आहे. पाण्याची खोली जवळपास 50 फूट आहे. 2014 मध्ये देवीच्या मंदिरापासून 200 मीटर पुढे सोनार लेवल साऊंड फ्रिक्वेन्सी यूज केली होती. याचा डेप्थ काढण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस 35 फुटाहून साऊंड रिफ्लेक्ट झाले. त्यापेक्षा आज 10 फूट पाण्याची लेवल वाढलेली. नक्कीच याची जी डेप्थ आहे ती वाढलेली आहे. तर आजच्या डेटमध्ये जवळपास 9 मंदिरं पाण्याच्या वेड्यात आलेले आहेत. इव्हन देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा जवळपास 2 फूट पाणी आहे. त्या साईडला जर आपण बघितलं ते मंदिर सुद्धा तिकडे पाण्यामध्ये गेलेलं आहे. आपल्या अपोजिट साईडला इकडे या साईडला सुद्धा एक मंदिर पाण्यात गेलेलं आहे. या सरोवराभोवती जे बेसिनवरती जे मंदिर तयार केले होते त्यापैकी आपण एक जे मागचं जे मंदिर बघतोय या मंदिराचं नाव आहे वाघ महादेव मंदिर किंवा वाघेश्वर महादेव मंदिर. हे सुद्धा शंकराचं देऊळ आहे. मंदिर जेवढं मोठं तेवढी त्याची पिंड छोटी. आपण त्या आतमध्ये जाऊन बघणार आहोत. परंतु हे मंदिर सुद्धा याच्या ओट्यापर्यंत आता पाण्याची लेवल आलेली आहे. अजून जर पाऊस थांबला नाही तर नक्की हे सुद्धा पाणी इथपर्यंत पोहोचेल, यात काही दुमत नाही. आपण जातो आता प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये. बोला जय श्रीराम. पिंडदान केलं तर पिंडदान करता एकटे राम होते, त्यामुळे एकटे रामाची मूर्ती फक्त 30 वर्षापूर्वी स्थापित केलेली आहे. मंदिर हे 12व्या शतकात आहे. हेमाडपंथी जे आपण म्हणतो वरती जर बघितलं आपण आता योगायोगाने इथे दिवाळीचा पिरियड सुरू आपण श्रीयंत्राची पूजा करतो. ते कमळ पुष्पाणीमध्ये ट्रायंगल शेप हे श्रीयंत्र आहे. जसं आपण बसलो तसं 1000 वर्षापूर्वी लोक बसायचे इथे, त्या लोकांना पॉझिटिव्ह एनर्जी मिळायची. सेम आपण जसं बसलो आणि मन शांत आले त्या प्रकारे एकटे राम का स्थापित केले त्यामागचं एक कारण की या मंदिराची जी नोंद आहे ती सर्वोत्कृष्ट सूर्यप्रकाश मंदिर म्हणून या मंदिराची नोंद आहे. तर येथे एकटे रामाचं दर्शन सुद्धा घेतलं पाहिजे लोकांनी. या दृष्टिकोनातून हे मंदिर तयार केलं. त्या मंदिराची जी महती आहे ते आता आपण जाणून 2 मिनिटं व्हिडिओ बघितली की लवणा सरोवर जे वरदान होतं कुठलाही पुरुष किंवा स्त्री मारू शकत नाही. त्याला मारणारं कसं तर भगवान विष्णूने बाळरूप धारण करून आपल्या पायाच्या अंगठ्याचा नखाचा वापर केला.
त्याची नाभीवरती रब करण्यासाठी, आणि रब करून त्याला मारलं आहे. ज्यावेळेस रब करून मारलं त्यावेळेस ह्या स्टोरीनुसार की लोणासुराचं नावावरून या गावाचं नाव लोणार पडलं. ॲक्च्युली या स्टोरीवरती जापनीज स्कॉलर सेंटरने बिलीव्ह केलं नाही. त्यांनी वेगळं मत मांडलं की लोणारमध्येच का मेट्रॉइड येऊन पडला आहे. सगळ्यात पहिला त्यांचा हा प्रश्न होता. मेट्रॉइड पडल्यानंतर इथे काय काय चेंजेस झाले असतील याच्यावरती त्यांनी तो रिसर्च केला. तर त्याच्यामध्ये कंपॉस इथे वर्किंग करण्याने हा त्यांचा मेन एक एम होता. त्यानुसार आपण आता कंपॉस वर्किंग बघतो. इथेच नाही, खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला हा डिफ्लेक्शन बघायला मिळतो. आपण रेड निडलला फॉलो करत असतो जनरली. त्याच्यामध्ये जिकडे रेड निडल असेल तिकडे आपण नॉर्थ गृहीत धरतो. दोन्ही कंपॉस आपण सेम डायरेक्शनला लावलेत. पण आपण जेव्हा याला मूव्ह करू याच रॉकवरती, जिथे मॅग्नेटिक फील्ड ऍक्टिव्ह होते तिथे हा वर्किंग करणं सोडून देतो. मी याला या डायरेक्शनने थोडंसं मूव्ह करतोय एकदम स्लोली. हा आपण चेंज केला. याला आपण थोडंसं स्टेबल होण्यासाठी वेळ देऊया. तोपर्यंत या कंपासला आपण परत फिरूया. हा जो छोटा कंपास आहे तुमच्याकडचा, याला परत स्टेबल होण्यासाठी आपण वेळ देऊया. आता आपण जनरली निडलला फॉलो करतो कंपासच्या. तर निडल जिकडे आहे तिकडे आपण कंपास फिरवतो. निडल ही तिच्या जागेवरती स्टेबल झालेली आहे. आपण फक्त हा कंपास फिरवतोय. एकदम स्लो मध्ये आपण कंपास फिरवला. सेम आता तो बघूया त्याचं किती चेंजेस झाले. बघा आता एकाच दगडावरती फक्त 4-2-6 बोटांचं डिस्टन्स आहे या दोन्ही कंपासमध्ये. एकाचं नॉर्थ इकडे दाखवतो, एकाचं एकदम हा चेंज झालाय. आता हे का, तर जो मेट्रॉइड इथे पडला तो स्वतःमध्ये मॅग्नेटिक गुणधर्माचा होता. त्याने हा एरिया हा पूर्ण ब्लास्ट केला. आपण भारत माता की जय म्हणतो, म्हणजे भारताला ह्युमन बॉडीचा शेप दिला. तर मध्य हा सेवाग्रामच्या खाली जर आला तर हा लोणार एकदम नाभिस्थळी होता. म्हणजे याचा हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा खूप जास्त प्रमाणात होता. इम्पॅक्टमुळे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी झाला. परंतु जो मॅग्नेटिक गुणधर्मावाला मेट्रॉइड इथे इम्पॅक्ट केला त्याने, त्याचे जे मायक्रो पार्ट्स म्हणजे धुळीचे कण वगैरे हजारो वर्ष जमिनीवरच्या वरती होते, हे पावसासोबत खालपर्यंत आले. ही दगडं इथेच आहेत. आणि बसॉल्टमध्ये आयर्न कंटेंट खूप प्रमाणात असते. एखाद्या चुंबकाच्या बाजूला आपण लोखंडाची वस्तू ठेवली तर त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात जो पॉवर आहे मॅग्नेटचा तो डायव्हर्ट होतो. सेम तोच प्रकार इथे हा मॅग्नेटिक फील्ड ऍक्टिव्ह होतो. एका दगडावरती नॉर्मल, पण काहीच ठिकाणी जर अंतर दिलं आपण तर जिथे मॅग्नेटिक फील्ड ऍक्टिव्ह झाली तिथे हा कंपास वर्किंग करणं सोडून देतो. ही काही जादू नाही, हे सायन्स आहे. जापानच्या पोलर रिसर्च सेंटरने जवळपास 10 वर्ष इथे रिसर्च केला. इथे काय काय बदल घडले आणि काय काय बदल घडत आहेत. तर याच्यातला हा सगळ्यात मोठा बदल आहे. मूर्ती सापडली म्हणून शंकर गणेश मंदिर असं नाव दिलेलं आहे. परंतु हे जे शिवलिंग आहे हे नॉर्मल शिवलिंगापेक्षा वेगळं. सेम रामेश्वरमची कॉपी असले. रामेश्वरम हे स्वतः रामाने स्थापित केलेलं शिवलिंग, की ज्यांना सांगण्यात आले की तुम्ही ब्राह्मणाची हत्या केल्यानंतर तुम्हाला तिन्ही देवांचं सोबत पूजन करायचं. सोबत पूजन कसं, तर 3 देव कसे स्थापित करायचे, त्यांनी एक शिवलिंग निर्माण केलं. त्याच्यामध्ये 3 लेअर म्हणजे 3 देवता ब्रह्मा विष्णू आणि महेश, तिन्ही देवांचं सोबत पूजन करण्यासाठी म्हणजे असं गृहीत धरलं की याच्यामध्ये ती विराजमान आहे आणि त्याचे पूजा करून ते परत आले. आता आपण रामेश्वरम जे बघतो तर ते खूप भव्यदिव्य आहे. परंतु 1000 वर्षापूर्वी कोणीतरी रामेश्वरमचं शिवलिंग सुद्धा बघून आला की नॉर्मल शिवलिंग बघतो आपण राऊंड शेप, पण याचा वरतून जर आकार बघितला तुम्ही तर हा रेक्टँग्युलर शेप आहे. लिंग जे म्हणतो आपण शाळुंकांना खूप उंच ना छोटी, ही मध्यम आहे. म्हणजे आता आपण आद्यम, मध्यम आणि उत्कृष्ट 3ही शिवलिंग बघितले. पण हे सगळ्यात विशेष शिवलिंग, याच्यामध्ये 3 लेअर आहेत म्हणजे तिन्ही देवतांचा सोबत वास आहे. आता मंदिर इंटरलॉकिंग कसे होते बघा. हे जे आहे इथे एक होल आहे बघा या पिलरला, सॉरी हा जो राऊंड शेप होता, आणि इथे एक हा खचगा आहे. एकमेकांमध्ये लॉक केले जायचे. इंटरलॉकिंग सिस्टम जे म्हणतो आपण. म्हणजे या मंदिराचा जो छत आहे हा राऊंड शेप होता. त्या दगडावरती जर आपण बघितलं मंदिराची खूप नासधूस केलेली आहे.
तर आता आपण खूप माहिती घेतली लोणार सरोवरची. आता लोणार सरोवरचं मेन अट्रॅक्शन काय, तर इथे आयर्न कंटेंट किती आहे हे बघायचं आपल्याला. आपण सरोवरच्या मध्ये आहोत सध्या. तर हे माझ्याकडे मॅग्नेट आहे. एक्झॅक्टली आपण याला या मातीमध्ये कुठेही रब केलं तरी तोच पोर्शन तो. फक्त इथे वाळलेली माती असल्यामुळे आपण याला रब करून बघणार याचं पर्सेंटेज किती आहे म्हणून. याला आपण थोडं हलकं टॅप करणार. टॅप यासाठी की याची जी माती आहे ती निघून जावी आणि आपला जो प्युअर फॉर्म आहे तो बघायला मिळावा. हे बघा आता पूर्ण काढलं. जी माती ती सोडून दिली. रिंगच तयार झाली कम्प्लिटली. आपण याला आयरन फायलिंग्स म्हणू शकतो, परंतु याचा जो कलर आहे सेम हा जो माझ्या हातामध्ये मॅग्नेट आहे त्याच्या कलरसारखाच आहे, ब्लॅक. जेव्हा आपण इलेक्ट्रॉन चार्ज करतो मॅग्नेटला तेव्हा याचा कलर हा ब्लॅक होतो. तर इथे हे जे आहे ही मॅग्नेट डस्टसुद्धा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. हा जेवढा आपण कंपाऊंड डिफ्रॅक्शन वगैरे बघितलं तर याचा इफेक्ट हाच आहे. तो मिट्रोइड तर जाऊन राख झाला, पण त्याचे जे मायक्रो पार्ट्स आहेत ते आजही या जमिनीमध्ये विखुरले गेले. तुम्हाला करून बघायचं तर बघू शकता तुम्ही. हातावरती काढू. गिंबल मला पकडा. काय पळाले की म्हणजे येत आहे पळाले ते. त्याला भीतात का? हा आवाज आला.